ते सलामीची जोडी झाली आहे रबाना मैदानाच्या आतमध्ये. आकाश गायकर नॉस्टा स्ट्राईक एंडला, नॉस्टा एंडला अतुल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती बबलू. 3 षटकांची मॅच. आजच्या दिवसामधला दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपल्या समोर आला आहे. चला स्पीडअप करायचंय, स्पीडअप करायचंय लगेचच, सर्वांना विनंती असेल. गोलंदाजी मार्क होती बबलू. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू सजवलाय, वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल बेगाने दुसरीचा प्रयत्नाला झालेत. 2 धाबा सहजरित्या झाल्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्नाला पहा फेकी खराब झाली आहे कपिल यांच्याकडून. आणि इथे 3 धाबा पूर्ण. चौथीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे 4 धाबा पूर्ण झाल्या. 4 धावसंख्येच्या मदतीने श्री गणेश खातं मात्र ओपन केलंय टीम अधिराज 11 दीपा पाटील उमरोली संघाचं. चार धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. हा देखील ऑन साईडला प्रहार चढवायचा होता. इथे थोडं बंबल झालंय. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का? येस, एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 4 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार लगवलाय. धावून मात्र 4 धावा कंप्लीट केल्यात. आजच्या दिवसामध्ये एक रेकॉर्ड राहिलाय. हा देखील समोर चेंडू बी शेप मध्ये लॉंग ऑफला केली फिल्डिंग. एकच सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली 6 अंकावरती. 6 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे देखील हवाई सफर. यस, आपण पाहतोय व्यासपीठाला सलामी देणारा अक्षरशः आकाश गायकरच्या बॅटमधून आलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली आहे ती 12 धावसंख्येवरती. बारा धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. ओव्हर क्रमांक पहिलं बबलू आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस चेंडू आमंत्रण होतं आणि ते आमंत्रण स्वीकारलंय. इथे चेंडू मात्र फेकून दिला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आला 6 धावसंख्येसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 18 या धावसंख्येवरती. बबलू पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. इथे फटका फसलाय हवेमध्ये. भरासकल चेंडू हवेमध्ये. इथे क्षेत्ररक्षक डाऊन झालाय. पकडली जाते शेल आणि संपवलाय बॅटर आकाश गायकरचा इथे खेळ. यस, पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा पुस्तकावरती पाहायला मिळते आपल्याला.
इथे देखील टप्प्याचा चेंडू आपला पाहायला मिळाला. कपिल आले गोलंदाजी मार्कवरती. 3 षटकांची मॅच आपण पाहतो आणि त्याच्यावरती पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 18 धाबा धाव फलकावरती नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतं आपल्याला. रोहन आलेत. त्या रोहनच्या बॅटमधून देखील मोठमोठे पटके. आता आकाश लोंगले नाही आहेत, परंतु त्यांची जागा रोहन याने प्रॉपर चालवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील फिरून काढण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळत आहेत. एकाच ट्रॅकवरती 2 गाड्या आणि इथे एका गाडीचा अपघात मला पाहायला मिळतोय. इथे अतुल लोंगले हा सुद्धा दिपात. पवन आलेत. आता आपण पाहू शकाल. प्रथमेश नाव आहे का? यस यस असू द्या. पवन पण बोलतात, प्रथमेश पण बोलतात, परंतु एकच नाव कोणता टाकला आपण पाहू शकाल. प्रथमेश आलेत. कपिल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला अलॉंग द कार्पेटने वाईडिश लॉंगानला केली जाते फिल्डिंग. सिंगलच मात्र मिळतीये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हा देखील कट करायचा प्रयत्न, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. पंच सांगतात की हा चेंडू वाईड आहे. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव 20 धावा धाव फलकावरती. 'फुलटॉस' चेंडू ऑन साईडला प्रहार चढवलाय. इथे फटका थांबलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने झालेली चुकी आणि इथे आल्या. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या झावून मात्र पोहोचली आहे ती अद्यापर्यंत. 23 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हा फटका देखील फटक्यावरती बराचसा काल चेंडू हवेमध्ये. रोहित स्वतः आलेत, कोणती चुकी करणार नाहीये. अजून विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल. पवन हा सुद्धा बाद. चोवीस धावा धाव फलकावरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून देखील फिरून घालण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. शरीराचा वेध घेणार आपल्याला पाहायला मिळाला. इथं देखील आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक. इथं 2 समाप्त झाल्या. 12च्या सरासरीने 2 षटकांमध्ये धावसंख्या केली आहे 24. आता शेवटचं अंतिम षटक, हाणावरील षटक आपण पाहू शकाल.
2 षटकांमध्ये आले 24 धावा. आता नाथा आलेत गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये स्लॉक हाणामारीचा षटक आपण पाहतोय. इथे देखील समोर चेंडू बेशेप मध्ये वाईड स्लॉंगनला पकडली जाते आणि इथे धावचीची संधी आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. 25 धावा धाव फलकावरती 1+ विकेट अशी परिस्थिती नाही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता मात्र 25 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 3 ला झाली जशी सुरुवात तशी सिंगल आली आणि त्याच्यानंतर एक विकेट देखील त्याच रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय आपण पाहू शकाल. परेश देखील बाद झालाय. आता बॅट्समन नॉट स्ट्राईक एंडला कोण आहे? यश आपण पाहतो नॉट स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला बॅट्समन रोहन आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. समोर चेंडू स्वतःच्या फॉलउतऱ्यामध्ये पकडली जाते असेल आणि संपवलाय बॅटरचा इथे खेळ. एकच बॅटर कोणतरी बाहेर असेल. आता छेल पकडली जाते. इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला धावसंख्या 25 वरती स्थिरावली. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि अवघ्या 25 धावा धाव फलकावरती चांगली शेल पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलउतऱ्यामध्ये शेल तेवढाच वेगाने चेंडू आला, तेवढाच वेगाने वाट फ्लो देखील आली होती, तेवढाच वेगाने शेल देखील पकडली आहे. पहा हा देखील आता फिल्डिंग साठी सज्ज झालाय. चला स्पीडअप करा. हा देखील आपण पाहू शकाल फटका फसलाय. स्वतःच्या फलुत्र्यामध्ये पुन्हा एकदा पकडली जाते शेल. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा हात सलगचा टीम आपण पाहतोय अधिराज 11 डिबा पाटील उमरुली संघाला. आदेश आलेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे देखील वेगवान चेंडू आपण पाहू शकाल. हाही देखील चौथा चेंडू देखील आपण पाहायला मिळतोय. अवघी एकच धाव खर्च करा असं नाथा आपण पाहतोय. त्याच्यावरती एक रनआउटची विकेट. दोन विकेट घेत असताना पाहायला मिळतं आपल्याला. नाथा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी कंबाकिंग षटक. इथे देखील ऑन साइडला प्रहार चढवलाय, ठोकलाय बॅट्समन आदेशच्या बॅट मधून. हवाई सुपर यूज हँडसम मॅक्सिमम षटकार. आपण पाहू शकाल केटीसीच्या माध्यमातून रिप्लाय अतिशय दर्जेदार. शब्बट पर्यंत मात्र चेंडूवरती नजर ठेवली बॅट्समन आदेश आणि त्याच्यानंतर लगवलेला हा मिड विकेटला षटकार. या षटकाराने धावसंख्या फुलतानी पाहायला मिळाली आहे. 31 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. लोबर बोल्टचा चेंडू कन्वर्ट करायचा होता. इथे धावचीची संधी देखील सोनं केलं. 31 धावसंख्येवरती थांबवलं ते अधिराज 11 दिबावाडी उमरुली संघाला. येणारे 18 चेंडू 32 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम आपण पाहतोय भडबळ संघाला.
सलामीची जोडी झाली रवाना. येणारे 18 चेंडू 32 धावसंख्येची गरज असताना सलामीची जोडी झाली रवाना. आपण पाहतोय बबलू आणि त्या समवेत मात्र मनीष आपण पाहतोय. सलामीची जोडी रवाना झाली मैदानाच्या आतमध्ये. बबलू ऑन स्ट्राईकला, गोलंदाजी मार्क वरती आकाश गायकर आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला मनीष आहेत. पिपनचं पहिलं षटक. काऊ कॉर्नरला आपण पाहू शकाल स्वतः अथुल सज्ज झालेत फिल्डिंगसाठी. पहिला चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न बिल्डहनला. फिल्डिंग चांगली झाली परंतु प्रॉपर फेक झाली नाहीये मयूर यांच्याकडून. आणि इथे आले सिंगलच्या मदतीने श्री गणेश हा खाता मात्र ओपन केले. 32 धावसंख्येचा पाठला करत असताना इथे देखील हा फटका आपण पाहतो नो मास लँड मध्ये पडला आहे. इथं अतुल स्वतः आलेत. एक सिंगल बेगाने दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. आणि हिते पाहू शकाल आपण पंच सांगत असताना की 2 धावसंख्या कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 3 अंकावरती. माननीय श्री गणेशजी मोरे साहेबांना देखील शुभागमन झाले. साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपल्या देखील सहर्ष बुतिवली चषकामध्ये सहर्षमय स्वागत. इथून देखील बॅट चिल्डिंग एज डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो फसलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला गेलाय. इथे आली सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 4 अंकावरती. चार धाबा फलकावरती आपण पाहतोय. इथे देखील आउटसाइड ऑफ स्टंप पण जवळून सांगतायत की आजचं ड्युटीचं स्पार चेंडूचा घोषित स्क्वेअर चेंडूच्या माऱ्याने अभंतर धाब्याने धावफलक मात्र पाहायला मिळतात त्या उगा 500 धावसंख्येप्रती. इथे देखील लावडली अपील पंचांकडे आपण पाहू शकाल. एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. बॅच आलेली एक धावसंख्येच्या मदतीने 6 धावा फलकावरती. 31 धावसंख्येचा पाठला करत असताना आकाश गायकर गोलंदाजी मार्कवर आलेत. आणि अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडूचे फेकी करत असेल. 6 धाबा खर्च केला त्यांनी. आणि आता उर्वरित 12 चेंडू आणि अजूनही 25 धावसंख्येची क्षमासावी 14 चेंडू आणि 25 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 6 झाल्यात. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 31 झाल्या. 32 धावसंख्येची गरज आहे. अजून 26 धावसंख्येची गरज आहे. यस इथे देखील फटका. बराच सगळा चेंडू हवेमध्ये. स्वतः आकाश आले चेंडूवरती. गिरक्या घेत आपण पाहू शकाल सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट होईल का. यस यस चुकी झाली आकाश गायकर यांच्याकडून. गिरक्या घेत बसले आणि त्याच कारणास्तव झेल देखील ड्रॉप झाली आहे. कॅरी करता आली नाही आहे. इथे सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 वरती. आता 24ची गरज आहे 13 चेंडूमध्ये. एक विकेट करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. बूथ करत असताना आपण बडवल संघाचे बॅटर आपण पाहतोय. पुढे येऊन सरसवायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे आलाय चेंडू निर्धाव. षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर 8 डबा धाव फलकावरती बिनबाद. आता 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे.
गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत. 12 चेंडू 24 गरज असताना आपण पाहतोय गोलंदाज अतुल लोंगले आलेत. पाहतो आपण पहिला चेंडू वेगवान भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. पंच सांगत असताना ग्राउंडला ब्रश होत असताना बॅट आपण पाहतोय. इथे आला चेंडू निर्धाव. 11 चेंडू 24 ची गरज आहे. वेगवान वेगावरती स्वार होऊन अचूक टप्पा अचूक लाईन धरून आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती अतुल लोंगले. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेतली आहे. यष्टरक्षक थोडेसे फंबल झालेत आणि एक सिंगल वेगाने झाली. कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 वरती. आता 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही पाहायला गेलं तर 23 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 23 ची गरज आहे. 32चं टार्गेट सेट केलंय 3 षटकांमध्ये. कबरच्या डोक्यावर उडवलाय. डिपेक्सला कबरला क्षेत्ररक्षक चाललेत. एक सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 1 शॉट. यस यस 1 शॉट. पंचांचं ठरलाय 1 शॉट म्हणजे एकच धावसंख्या ऍड होईल. 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा पंच. इथे आलाय पुनश्च कबरच्या डोक्यावरून. इथे एक सिंगल झाली. वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. 2 देखील झाल्यात कंप्लीट तिसरीच्या प्रयत्नाला. इथे धावचीची संधी आणि इथे दोन धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 57 मात्र पोहोचली आहे. ती अद्यापर्यंत 12 या धावसंख्येवरती. इथे मात्र कबरच्या डोक्यावर उडवला आहे. दीपेक्षला कबरला. इथे सिंगल्स पुनश्च एकदा 2 धावसंख्येमध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 14 वरती. हा देखील मोठा विकेट करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय. मिड ऑफला चाली आहे शेल्टरनं शेटा ड्रॉप आणि ही ते सिंगलच झालंय 2 मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 16 वरती. म्हणजे अजून इथून 16 धावसंख्येची गरज असणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावरती. आता 6 चेंडू 16 ची गरज आहे. आपण पाहतोय गणेशजी मोरे साहेबांचे इथे शुभ सन्मान केला जाईल. तर लक्ष म्हणजे कोंडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मात्र गणेशजी मोरे साहेबांचा इथे तुझी मान सन्मान करायचा आहे. मायेची शाल सौंदर्याचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची एक आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र या स्पर्धेच्या वतीने गणेशजी मोरे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज असेल. आपण पाहतोय कॅमेरामॅन आपण चला मंचावरती छायाचित्र कव्हर करा. यस कॅमेरामॅन देखील आता कॅमेराच्या
निगराणीमध्ये घेत असताना आपण पाहतोय 6 चेंडू 16ची गरज आहे. यस मान्यवरांचं झालं शुभ सन्मान. चला गेम इज ऑन. पण सांना विनंती असेल गेम चालू करा. यस संचित साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. पहिला चेंडू निर्धावित असताना आपण पाहायला मिळतोय. आता 5 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 16ची गरज आहे. इथे देखील आपण पाहतोय पॉईंट शॉट डोक्यावरून कटवला चेंडू. क्षेत्र शर्मा लागलेली रेस आपण पाहतोय अडवण्यामध्ये यश देखील मिळाले. इथे आली डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 वरती. म्हणजे आता 4 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. 4-14चं समीकरण. इथे देखील वाटची एंगेज घेतली आहे. इथं एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. इथे मात्र दुसरीच्या प्रयत्नाला शोधामध्ये फलंदाज देखील बाद होईल. एक कोट बेजाबाद फलकावरती आता 3 चेंडू 13ची गरज. 3-13चं समीकरण. नेक्स्ट मॅच क्वार्टर फायनल दुसरी आपल्याला पाहायला मिळेल. तिथे वडवली संघ जाऊन पोहोचला आहे आणि मार्केवाडी इथे चालू असलेली स्पर्धेमध्ये देखील क्वार्टर फायनल खेळत असताना वडवली संघ आपण देखील पाहतोय. 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. रोहित आलेत नवीन बॅट्समन. इथं देखील वेगवान चेंडू पूर्णपणे या सामन्याची हवा खुली करत असताना आपण पाहतोय. आता 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 2-13चं समीकरण. इतर देखील वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. दुसरीच्या प्रयत्नाला नाही निघणार. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिले. असं म्हणावं लागेल. आता एक चेंडू केले बाकी. 12 धावसंख्येची गरज. हा देखील फटका आता फसलाय. स्वतःच्या फालुत्र्यामध्ये पकडली जाते. खेळ संपवला बॅटरचा इथे खेळ. दुसरा सामना देखील जिंकलाय अधिराज 11 दिबाबाडी लुंबरवली संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करी